मित्रमंडळ तथा अचानक मित्रमंडळ तथा रायगड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 6व्या पर्वाकडे वाटचाल करणारी ही स्पर्धा आणि 11 संघ कांचनजी आपल्याला मिळालेले आहेत. टॉप 16 मधले अव्वल 16 संघांमधून आपल्याला 11 संघ मिळाले आणि या 2 संघांमधून एक भाग्यवान संघ जो जाईल 12व्या संघाच्या क्रमांकावर आणि तदनंतर त्यांचा प्रवास इथे सुरू राहणार आहे. परंतु कोणाचा तरी एक प्रवास इथे संपणार आहे. परंतु आपण असं म्हणतो ना की वळून कुणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही. वळून कुणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही. शेवटी पानांनी ही साथ सोडली पण पठ्ठ्यानं बहर न सोडलं नाही. आणि अशीच एक वृत्ती घेऊन 2 संघनायक मैदानात दाखल झालेत. एका बाजूला रॉयल ड्रीमर्स 11 पळसपे संघाचा संघनायक सूर्या म्हस्कर आणि विरोधात आपण बघतोय वैष्णव 11 कोलाड संघाचा संघनायक प्रसाद पाटील. नेहमीप्रमाणे रॉयल ड्रीमर्स 11 पळसपे संघाने मला तरी वाटते तब्बल 3ही नाणेफेकीचे कौल आपल्या बाजूने त्याने लावलेत. आदरणीय दीपक पाटील सर आपल्या समवेत आहेत. अतिशय मराठीमधील एक ओघवती वाणी ज्याला आपण म्हटलं तर आपण बघतोय ठाणे मुंबई अशा ठिकाणी मराठी समालोचक सातत्याने खूप चांगली कामगिरी करत असतात आणि त्यांच्याच तोडीस तोड रायगडचा हा बुलंद आवाज तुम्हा सगळ्यांना मोहित करतो. आणि रायगडमधील आयोजकांचे अत्यंत पसंतीचे समालोचक म्हणून दीपक सरांकडे पाहिलं जातं. आता मात्र जी स्क्रीनवर एक सुंदर आपल्याला व्हिडिओ मिळते तिचं कोणीही कॉपीराईट करायची नाहीये, कोणीही त्याची कॉपी करायची नाहीये. त्याचे संपूर्ण हक्क त्याचं पेटंट 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आहे. आणि हा ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून आपण पाहतोय सुंदर खेळपट्टी त्याच्यावर असणारा प्रकाश झोत आणि कुठेतरी अंगठीमध्ये एखाद्या नववधूने घातलेल्या हिऱ्याच्या अंगठीसारखा हा संपूर्ण मैदान पसरलेला आहे. आणि आसपास जर अनेक आपण प्रेक्षक बघितले कांचनजी तर अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये या 5ही स्टँडमध्ये अगदी बसून या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि त्या सगळ्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. इथे मात्र या प्रेक्षकांच्या विना स्पर्धा नसते आणि त्यामुळे आपण नेहमी म्हणतो की गळा नसेल ती कोकिळा नाही, गळा नसेल ती कोकिळा. आणि इथे मात्र बघूया पुनश्च एकदा महेश दादा कडू हे आयोजक आणि आयोजक किती मातीशी नाळ ज्यांची घट्ट जुळलेली आहे ते दाखवत आहेत. आणि प्रत्यक्ष स्वतः या खेळपट्टीकडे पाणी मारून त्या खेळपट्टीला योग्य पद्धतीने पिचिंग करून रोलिंग करून ह्या खेळपट्टीची काळजी ते घेत आहेत. आणि आपण नेहमी म्हणतो ना की अमुची माती अमुची माणसं, ही हक्काची माणसं, ही सोन्यासारखी माणसं. आणि त्याचमुळे सिद्धिविनायक क्रीडांगण सोनारीच्या ह्या ऐतिहासिक मैदानावर इथे मात्र डिसायडर सामना सुरू होणार आहे. तत्पूर्वी आपण घेऊया एक डीजे ब्रेक आणि पुनश्च परतूया. रायगड प्रीमियर लीग क्रिकेटचा रंगला उत्सव खास खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार रायगड प्रीमियर लीग वर सगळ्याचा विश्वास. सुस्वागतम सभी दर्शकों का. मैं नीलेश नाइक आपका इस डिसाइडर मुकाबले में रायगढ़ प्रीमियर लीग के छठे दिन और छठे संस्करण में हार्दिक हार्दिक स्वागत कर रहा हूं. पारी की शुरुआती ओवर लेकर हीरामन नाइक एक मंजे हुए गेंदबाज, एक छरहरे बदन वाले गेंदबाज ने शुरुआत की है. प्रसाद कोहली स्ट्राइकर एंड पर और प्रयास कोहली स्ट्राइकर एंड पर और प्रसाद पाटिल नॉन स्ट्राइक एंड पर. यहाँ पर दोनों ही दाहिने हाथ के बल्लेबाज अब मैदान पर. गेंदबाजी की शुरुआत राइट आर्म ओवर द विकेट दायरे के अंदर. अब ऑफ साइड पर 5 खिलाड़ी हमें नजर आते हुए. ड्रिबन किया, बाहर की गेंद थी, पीछा किया और पीछा करने के बाद जब आप हरकत लेते हैं तभी तो बरकत होती है. शॉर्ट गली और शॉर्ट थर्ड मैन को बीट करती हुई तेजी के साथ गेंद जाती हुई स्वर्गीय दीवा पाटिल स्टैंड साहब की स्टैंड की ओर और पहला चौका आता हुआ इस डिसाइडर मुकाबले का. डीजे ये गाना और ये वॉइस आनंद शिंदे इनका, और ये ट्रेडमार्क गाना ट्रेडमार्क वॉइस है. और उसी की तरह ये ट्रेडमार्क
स्पर्धा है, ट्रेडमार्क कंपटीशन है, एक प्रतियोगिता है। आज के दिन की शुरुआत भी इसी दो टीमों के साथ हुई, रॉयल ड्रीमर्स 11 पड़स पे और वैष्णवी 11 कोलाड के बीच। और आखिरी आज की रात का अंतिम और डिसाइडर मुकाबला भी इन्हीं दो टीमों के बीच खेला जा रहा है। पहली गेंद पर चौका आने के बाद दूसरी गेंद भी स्लाइस किया था, रनआउट का थोड़ा सा एक मौका जरूर बनाया था, लेकिन प्रसाद पाटिल बाल बाल बचे। वापसी की है हीरामन नाइक, कमाल की गेंदबाजी। पहला चौका आने के बाद प्रयास कोहली को अब संघर्ष करने पर मजबूर किया है। जब 12वीं की परीक्षा आती है, फिजिक्स केमिस्ट्री के कभी भी पेपर्स आते हैं, उसमें जिस तरह से कठिन सवाल होते हैं, वैसी कठिनाई भरी गेंदबाजी करते हुए यहाँ पर हीरामन नाइक। लेकिन आपको उत्तर ढूंढना पड़ेगा। 360 का ये मैदान है, आपको मेरिट के हिसाब से खेलना होगा। आपको बताना होगा कि सीधे ब्लेड से भी गैप शॉट खेलते हैं तो रन इस मैदान पर जरूर आते हैं, काफी तेज आउटफील्ड होने की वजह से। पहली गेंद चौका, उसके बाद लगातार की 3 डॉट बॉल, स्कोर रुकता हुआ। रेगिस्तान में पानी न होने की वजह से जिस तरह से इंसान बेचैनी महसूस करता है, वैसी ही बेचैनी अब सलामी बल्लेबाज महसूस करते हुए, क्योंकि पता है उनको पावर प्ले की पहली ओवर है। और पावर प्ले के पहले ओवर में सनत जयसूर्या, रोमेश कालू वितरना की तरह अगर आप एग्रेसिव बल्लेबाजी करते हैं तो वो जो नींव होती है, एक बड़े पैमाने पर एक इमारत खड़ी की जा सकती है, वो हो सकती है। इस बार बहुत इम्प्रोवाइज किया, एक मैं कहूंगा घुटना टेक स्वीप शॉट, गेंद जाती हुई सीधी स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, आउट ऑफ द रोप, वन बाउंस सीमा पार, मिलेंगे रन 4। डीजे बहुत ही खूबसूरत ये गाना एक ऊर्जा गीत है। ये गाना हमारे बीच में रायगढ़ का जब भी नाम आता है तो हमारी छाती फूल जाती है, फूले नहीं समाते कि भगवान की यही देन है कि रायगढ़ में हम जन्मे हैं, रायगढ़ की पवित्र भूमि में हम जन्मे हैं। और जब भी हम रायगढ़ वासी कहते हैं, जब आप कहीं बाहर जाते हैं तो ये गर्व महसूस करते कि राजधानी में हम हैं। और ये गीत यही हमें दर्शाता है, एक गरिमा, एक प्रज्वल इतिहास, एक दृढ़ संकल्प, एक दृढ़ माथा जो इतिहास भगवे का है, वही इस गीत में लिखा जा रहा है। और इसी के लिए इस ओवर का दूसरा चौका आने के बाद रन संख्या आगे बढ़ती हुई 8 रन बगैर किसी विकेट के, एक इम्प्रोवाइज स्ट्रोक करते हुए। और खुद को तराशना बहुत ही जरूरी है। कोयले से ही तो हीरा बनता है, लेकिन आपको दबाव झेलना पड़ेगा। दबाव झेलेंगे क्या? इस बार दो फील्डर के बीच गेंद गई थी और यहाँ पर शॉर्ट गली पर बढ़िया फील्ड। और इसी के साथ इस ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे महेश दादा कड़ू मित्र मंडल। और इसी के साथ डिसाइडर मुकाबले में पहले टॉस हारने के बाद वैष्णवी 11 कोलाड संघर्ष करती हुई 8 रनों पर पहुंची है। अभी भी 5 ओवर का खेल शेष है। डीजे के लिए रुकते हैं और यू गए यू आए। एक बारीक से बारीक, हा मॅच इथे मात्र लेट चालू झालेली आहे। तब्बल 20 मिनिट आपण हा सामना अगदी उशिराने सुरू केलेला आहे आणि त्यामुळे माझी विनंती आहे दोन्ही संघांना की आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा। ये लोकल 20 मिनट देरी से चल रही है तो मेरी विनती रहेगी कि आपको ज़्यादा से ज़्यादा समय के बारे में कोऑपरेट करना है। 24 लाइव इवेंट्स का कैमरा जब आपके पास होना, तब आप कुछ हरकत नहीं कर सकते। आपकी हर एक बारीक से बारीक चीज़ भी कैमरे पर दिखाई जाती है, दिखाई देती है। आपका हेयर स्टाइल कैसा है, आपने कैप कौन सी पहनी है, आपके शूज़ कौन से हैं, ये टेलीकास्ट किया जाता है। और इसके पीछे एक बड़ा मास्टरमाइंड है, वो है बोरले गांव का सुपूत संदेश पाटिल, सीईओ 24 लाइव इवेंट्स का। 3,48,701 सब्सक्राइबर। और जब ये आरपीएल ख़त्म होती है
तब तक हम देखेंगे कि 4 लाख तक पहुंचेगा। इस बार गेंदबाजी की बागडोर संभालते हुए अजय पाटिल, एक ऊंचे कद के गेंदबाज, वाइड के साथ उन्होंने शुरुआत की है, रडार से दूर रख रहे हैं। हालांकि पहली गेंद प्रसाद पाटिल खेल रहे हैं अपने इस इनिंग की, और हम हमेशा कहते हैं कि पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है। थोड़ी और कोशिश कर, थोड़ा और जोर लगा, थोड़ी और कोशिश कर, थोड़ा और जोर लगा। किस्मत के जंग लगे दरवाजे को खुलने में वक्त लगता है। संघर्ष करना होगा, आपको ये दिखाना होगा कि मैं लड़ सकता हूं, मैं संघर्ष कर सकता हूं, मैं इतनी दूर रायगढ़ प्रीमियर लीग का डिसाइडर मुकाबला खेलने के लिए क्यों आया हूं। तब आपको ये खेलना होगा कि अच्छा खेल, बतौर बल्लेबाज, बतौर गेंदबाज आपको खेलना होगा। इस बार लोअर फुल टॉस था, ऑफ साइड पर खेलने का प्रयास था, गेंद ऑन साइड पर गई है सीधे ब्लेड से। यहां पर वाजेकर स्टैंड के ऊपर से एक टप्पक गेंद आउट ऑफ द रोप, शानदार चौका। घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग। श्री काल भैरवनाथ मित्र मंडल वैतागवाड़ी के सभी खिलाड़ी ये आज का डिसाइडर मुकाबला टीवी स्क्रीन पर सुधागढ़ में देख रहे हैं, वैतागवाड़ी गांव में देख रहे हैं, वो भी कहते हुए ये डिसाइडर मुकाबला है, मैच में मजा आएगा, मैच में टक्कर। तो इस मैच का कौन होगा सिकंदर। ओहो हो, ये देखिए यहां तक आवाज आई मोनिका सेलेस की तरह। अजय पाटिल ने अपने ऊपर हाथ रखे और यहां तक उनके आवाज आई है। और ये बात होती है, क्रिकेट होता है, ऑफ द फील्ड आप संघर्ष करते हैं, लेकिन ऑन द फील्ड आप ऐसी ही संघर्षता के साथ आगे बढ़ते हैं। अजय पाटिल एक बढ़िया स्ट्रोक खेलने के बाद वापसी की है। कहीं ना कहीं प्रयास और प्रसाद, ये 2 पी की जोड़ी अब मैदान पर। इस बार इस ओवर की तीसरी वाइड आती हुई, कुल मिलाकर रनों की संख्या रायगढ़ समालोचक एसोसिएशन के आदरणीय स्कोरर हमारे बड़े भैया कांचन पालकर हमें बताते हुए 15 रन पर आता हुआ ये टोटल रन संख्या 15 पर आ चुकी है। और 15 रन आते हुए प्रसाद पाटिल संघर्ष कर रहे हैं, उनको पता है ये बड़ा मुकाबला है अजय पाटिल गेंदबाजी पर। उनको पता है धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, और इसी के साथ धीरे, ओहो हो, ये क्या हुआ है। टांगों में से दरार थी, पीछे जाल फट गया था। आपल्या आगरी भाषेत सांगतो की उधवन आली होती आणि पटकन जाल फाटला होता, पण मागच्या बाजूला चिवणा गेला आणि पटकन धरला, तसंच काहीतरी झालं। आता कुठे चिवणी असतात, आम्हाला माहित आहे, पावसाळ्यात नसतात ती। तैयार रन संख्या 17 पर। कमाल का ये स्ट्रोक, और वैष्णव 11 कोलाड, यानी कि कोलाड और रोहा परिसर के जो सभी आदरणीय व्यक्तिमत्व है वो हमेशा कहते हैं कि ये उनके लिए शुभकामनाएं होंगी, उनकी टीम आगे जाती तो उनके लिए बहुत अच्छा होगा। रोड खुर्द के अमोल जी ढमाले माजी उपसरपंच जी, इन्होंने भी फ़ोन किया है, वो भी कहते हुए कि दोनों ही टीमों को हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। हालांकि एक टीम तड़ा रोहा के आगे गई है, और इन 2 टीमों में से जो टीम जाएगी उनके लिए शुभकामनाएं भेजते हुए अमोल ढमाले, इन्होंने तात्या मालूसरे इनके लिए शुभकामनाएं भेजी है। यहाँ पर फिर से फील्ड में तब्दीली कर रहे हैं, धीरे धीरे उसे पता है कि कहाँ से एक एक फील्डर कहाँ पर सेट करना है, और क्रिकेट में फील्डिंग का सेटअप करना भी बहुत ज़रूरी होता है। और जब आप फील्डिंग सेट करते हैं तो फील्डिंग सेट करते हुए आपको ये पता होना चाहिए कि गेंदबाज किस एंगल से गेंदबाजी कर रहा है, बल्लेबाज का स्ट्रॉन्ग जोन कौन सा है, वो अगले गेंद पर किस तरह से स्ट्रोक खेलेगा। ये पूरा समीकरण, ये पूरा बुद्धिबल, ये आपके माइंड में होना चाहिए। दायरे के अंदर 4 खिलाड़ी, एक फर्स्ट स्लिप, एक शॉर्ट गली, एक शॉर्ट कवर, एक शॉर्ट मिड ऑफ, और एक खिलाड़ी वाइडिश लॉन्ग ऑफ पर तैयार।
पटकी हुई गेंद, अंपायर का इशारा आता हुआ, ये खाना खाने के बाद वार्म अप करते हुए अंपायर और इसी के साथ हमारे स्कोरर मित्र बिल्कुल बिजी होते हुए 19 रनों पर आता हुआ टोटल प्रसाद और प्रयास कोहली की ये जोड़ी मैदान पर। उस मैं कहूँगा ये जिसे मराठी में बीनी की जोड़ी कहा जाता है, और उसी तरह से एक शांत संयमी शुरुआत की है। और मैं हमेशा कहता हूँ कि कभी कभी हमेशा तलवार नहीं चलानी चाहिए। ओहो, फिर से एक बार मिसफील्ड। बल्ले को हमेशा तलवार की तरह नहीं चलाना चाहिए, कभी कभी उस तलवार की ढाल भी बनानी चाहिए जो ज्यादा देर आपको सुरक्षित रखे। और वही करते हुए दोनों ही बल्लेबाज प्रयास कोहली और प्रसाद पाटिल, पता है अब रात के इर्द गिर्द हम बढ़ रहे हैं, अब बड़े स्ट्रोक आएंगे या नहीं, कम से कम 70-75 तक अगर पहुंचते हैं तो एक निर्णायक टोटल रहेगा दूसरे दौर में। प्रसाद और प्रयास 9 पर खेलते हुए प्रयास कोहली और प्रसाद पाटिल 7 रनों पर खेलते हुए रॉयल ड्रीमर्स विजय 11 प्लस पे और वैष्णवी 11 कोलाड के बीच का ये मुकाबला आपकी टीवी स्क्रीन पर सुनंदा डेकोरेटर्स एंड साउंड सोनारी देखते हैं, सिक्सर सुप्रीमो भी हम देखते हैं, और 24 लाइव इवेंट्स का जो लोगो है वो दाहिनी ओर हमें नजर आता है, और बाईं ओर रायगढ़ प्रीमियर लीग का। इस बार फ्लिक का शॉट किया है, हवा में गेंद है, फील्डर सेट किया था, कैच ड्रॉप। ओ एम जी, ओ माई गॉड, वाई दिस कोलावरी कोलावरी डी, ये तूने धोखा क्यों दिया। और कहीं ना कहीं अजय पाटिल नाराज होते हुए, अविनाश वाग थे वहां पर, एक सेट बैटर को जीवन दान दिया, कप्तान को जीवन दान दिया, और जब जीवन दान मिलता है तब बल्लेबाज विध्वंसक रूप में हमें सामने नजर आते हुए, क्योंकि पारी का दूसरा ओवर समाप्त, पहले ओवर में 8 रन, दूसरी ओवर में 13, और कुल मिलाकर बगैर किसी क्षति के, बगैर किसी विकेट के रनों की संख्या वैष्णवी 11 कोलाड की टॉस गंवाने के बाद 21 रन। जिस तरह से गूगल मैप आपको रास्ता दिखाता है, जब आपको इस मैदान पर आना है तो गूगल मैप को ही आपको फॉलो करना होता है। कभी कभी क्या होता है, जो आम आदमी बताता है वो गूगल मैप से ज़्यादा बेहतर होता है। वैसे ही क्रिकेट है, जब आपको एक आधा खिलाड़ी कुछ कर नहीं पाता तो एक ऐसा खिलाड़ी उभर कर आता है जो मैच का हीरो बनता है, और जिसे कहते हैं क्रिकेट में कि डेथ सीन में आते हैं और हीरो बन जाते हैं। लेकिन क्या ये हीरो बनेंगे? गेंदबाजी की बागडोर संभालते हुए अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए हीरामन नाइक, पहले ओवर में हीरामन के 8 रन आए, उसके बाद अजय पाटिल के एक ओवर में 13 रन आए, और प्रसाद पाटिल अपने निजी 8 पर खेलते हुए और 2 चौके के साथ प्रयास कोहली 9 रनों पर, कुल संख्या 21 रन। ये शुभांक यहाँ पर हिंदू संस्कृति में माना जाता है। शालीवान शके शुरू है और उसके साथ साथ गुड़ी पाड़वा और श्री स्वामी समर्थ प्रकट दिन भी हमने देखा, और इसके साथ प्रसाद स्ट्राइकर एंड पर सामना करेंगे हीरामन नाइक का। फील्ड प्लेसमेंट देखिए, शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर, एक डीप स्वीपर कवर और एक लॉन्ग ऑफ साइड पर, एक लॉन्ग ऑन, एक मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग और एक शॉर्ट फाइन लेग दायरे के अंदर। इम्प्रोवाइज करने का प्रयास किया था, कभी कभी जब सीधी उंगली से घी निकल रही है तब उंगली टेढ़ी नहीं करनी चाहिए, और ऐसा ही हुआ। गेंद ऑन साइड पर मारना चाहते थे, सीधे प्लम पे गेंद लगी, बिल्कुल चारों खाने चित हुए। मानो सवाल हिंदी में पूछा गया था, जवाब कहीं ना कहीं प्रसाद अंग्रेजी में दे रहे थे, और इसी की वजह से पहली गेंद पर हीरामन को गोल्डन विकेट मिलता हुआ 21 रनों पर पहला विकेट। डीजे
देखिए दर्शक झूमते हुए, दर्शक दीर्घाओं में अगर हम कैमरा ले जाते हैं 24 लाइव इवेंट्स का, यहाँ पर सूर्या मस्कर फील्ड प्लेस में भी परिवर्तन करता हुआ, और यहाँ पर हीरामन नाइक देखिए पहली गेंद पर विकेट चटकाने के बाद एक मनोबल उनका बढ़ता हुआ। हम हमेशा कहते हैं फर्स्ट यू बिलीव देन यू अचीव, पहले आपको आत्मविश्वास के साथ खुद पर यकीन करना होगा, और जब खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदल सकता है तो हम क्यों नहीं, हमें भी आत्मविश्वास की छतरी पहननी चाहिए। और वही आत्मविश्वास की छतरी क्या पिछले मैच में शानदार गेंदबाजी कर कर एक मलाल को पूरा किया था, वही ओमकार पाटिल, मैन फ्रॉम रावेपेंड। गैप में है, ओ अपने बल्ले से आक्रामक तौर से शुरुआत तो पिछले ओवर में पिछले मैच में भी की, और यहाँ पर भी ओमकार ज्यादा कुछ बना नहीं पाए, निराश हताश मैदान से बाहर जाते हुए 21 रनों पर दूसरा विकेट। डीजे ने बैटर यश पारेंगे, आई थिंक यहाँ पर यश के ऊपर बड़ी जिम्मेदारी रहेगी। वैष्णवी 11 कोलाड के लगातार 2 विकेट गिरे हैं, मंजे वे दोनों ही बल्लेबाज आउट हुए। एक यंग टैलेंट सामने है, एक तरफ है हीरामन नाइक और सामने यश पारेंगे। रुहा के ये खिलाड़ी डिफेंसिव शॉट ऑफ साइड पर गैप सिलेक्शन किया है, डीप कवर और डीप पॉइंट के बीच में से गेंद को निकाला है, और यही एक अच्छी बात है। जब आपके पास स्ट्रोक सिलेक्शन अच्छा हो, आप मेरिट पर कंचन जी खेलते हैं, तब आपके रन बनते हैं। आते आते ही अगर बल्ला घुमाते हैं तो कभी कभी बल्ले से गेंद छिटकती है। सचिन तेंदुलकर क्या करते थे, सिंगल डबल्स पहले आंखें जमाते थे। 6-6 ओवर का पारी आपके पास है, तब आपको सेट होने के लिए 3-4 गेंदे आप खेलते हैं तो अच्छी पारी आप खेल सकते हैं। यश 2 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन 2 विकेटों के नुकसान पर। इस बार धीमी गति की गेंद, हीरामन नाइक गति परिवर्तन किया, चेंज ऑफ द पेस, बिल्कुल मिडल स्टंप पे गेंद डाली। ये देखिए रिप्ले में आउटसाइड ऑफ स्टंप के साथ थोड़ी सी नीचे रही, लेग कट करने का प्रयास किया था। यश पारंगे ने बाजू को खोलने का मौका दिया था। और आजकल बल्लेबाजों की अगर देखें तो फुटवर्क बहुत ही जरूरी होता है। मोबाइल में नेटवर्क और बल्लेबाजी में फुटवर्क होना बहुत ही जरूरी है। फुटवर्क का अभाव, फुटवर्क का अभाव, मैंने कहा फुटवर्क का अभाव, फुटवर्क होना ही चाहिए। और इसी के साथ साथ एक और विकेट, हीरामन नाइक ने अपना काम किया। पहली गेंद पर प्रसाद को आउट किया, उसके बाद ओमकार को आउट किया, उसके बाद यश पारंगे को आउट किया। जब आपके पास मौका होता है तब आपको उस मौके को बनाना चाहिए, और जब आप मौके को बनाते हैं तो भी इतिहास आपको याद रखता है। अगर आप मौके को छोड़ देंगे तो इतिहास के पन्नों में आप कहीं खो जाएंगे। और इसी के साथ मैं कहूँगा इतिहास के स्वर्ण अक्षरों में हीरामन की ये ओवर लिखी जाएगी। हीरामन ने शानदार ओवर की, 21 रन आए थे और उसके बाद शानदार गेंदबाजी के साथ 3 विकेट इस ओवर में चटकाए, और कुल मिलाकर रनों की संख्या 23 रन 3 विकेटों के नुकसान पर। डीजे रन संख्या 30 पर 3। एक ओवर, एक ऐसा निर्णायक ओवर लेडर बॉल क्रिकेट या टेनिस बॉल क्रिकेट में होता है जो मैच के परिणाम को बदलता है। और हीरामन नाइक एक छरहरे बदन वाले गेंदबाज है, ज्यादा अनुभव है नहीं है, लेकिन जितना भी है वो काफी है। वही बताते हुए जितना भी मेरे पास है ना वो मेरे लिए काफी है। जितना भी है ये काफी है। वाइट का इशारा था अंपायर द्वारा, वाइट के साथ जो रुका हुआ टोटल था वो 24 पर आता हुआ 24।
जो भी है आपके पास वो काफी है हमें लड़ने के लिए, काफी है हमारे झगड़ने के लिए। हीरामन नाईक ये दिखाते हुए तिसऱ्या ओव्हर साठीच 25 मिनिटं होत आलीत. गोलंदाजी करणाऱ्या आणि फलंदाजी करणाऱ्या दोन्ही संघांना ही कडक सूचना आहे की आपण जास्तीत जास्त वेळ वाचवायचा आहे मित्रांनो, कारण 25 मिनिटं तब्बल उलटून गेलेली आहेत आणि ते कुठेतरी RPLच्या या ऐतिहासिक पर्वाला, ऐतिहासिक निर्णयाला साजेसं नाहीये. त्यामुळे माझी विनंती आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला, फलंदाजी करणाऱ्या संघाला की आपण वेळेच्या बाबतीत जास्तीत जास्त इथे सहकार्य करायचं आहे. और यहाँ पर तीसरे ओवर की समाप्ति, पहले ओवर में आए 8 रन, दूसरी ओवर में आए 13 रन और तीसरी ओवर में मात्र 5 रन देकर एक कमर तोड़ गेंदबाजी हीरामन नाइक ने की. और जब मध्य यानी कि मध्यांतर होता है, ड्रिंक्स ब्रेक मैदान पर होता है, तब तक 3 ओवर का खेल समाप्त और 3 ओवर के बाद 26 रन 3 विकेटों के नुकसान पर. दर्शक देखिए, हर जगह दर्शक बैठे हैं. दर्शकों के ऊपर यहाँ पर कैमरा नजर आता हुआ स्वर्गीय दीबा पाटिल साहब स्टैंड में जो दर्शक बैठे हैं उनके ऊपर ये कैमरा जा चुका है. एक रेड टी शर्ट्स में हमें नजर आ रहे हैं, येलो में दिखाई दे रहे हैं, कोई आराम के साथ बैठे हैं. और ये देखिए छोटे जो बच्चे हैं, ये 2 दर्शक हमें नजर आते हुए मोबाइल में. अभी अभी जो गॉगल वाले आए हैं उनके ऊपर भी अब निगाहें होती हुई, वो देखिए अब स्क्रीन पर नजर आते हुए हर्षल और दक्ष भी टीवी स्क्रीन पर नजर आते हुए. अपना हाथ हिलाइए दर्शक. ओहो हो, ये है RPL. ये देखिए RPL का ये जलवा, और ये जलवा सबको लेकर आगे बढ़ा है. इसके बाद हम स्टैंड में जाएंगे. वो है अगला स्टैंड, क्रांतिवीर वासुदेव बलवंत फड़के स्टैंड हमें नजर आता हुआ. बिल्कुल ऊपर एक दर्शक हाथ हिलाता हुआ. दर्शकों को मैं विनती करना चाहूंगा कि हिलाइए अपना हाथ और दिखाइए ये आपने का स्कोर. मधुकर और सागर पाटिल हमें नजर आते हुए उस स्टैंड में, और उन्हें मैं इशारा करना चाहूंगा कि ये वाह, ये देखिए, ये उनका एक्शन देखिए, ये एक्शन होना चाहिए. ओ हाय और बाय कीजिए, अपना हाथ ऊंचा कीजिए, अपने मोबाइल स्क्रीन को चालू कीजिए, आपकी फ्लैश लाइट चालू कीजिए. और ये देखिए, यही है दर्शक, ये दर्शक है, ये दर्शक सब जानते हैं. 3 ओवर का खेल समाप्त, 26 रन 8.73 के औसत के साथ बल्लेबाजी हो रही है. कहीं ना कहीं इस औसत को अब बढ़ाना होगा, क्योंकि अब यहां से मात्र 18 गेंदों का खेल शेष है. अजय पाटिल 1 ओवर में 13 रन दिए हैं, और ये लेदर बॉल में आप थूक नहीं लगा सकते हैं गेंदों को, लेकिन टेनिस बॉल क्रिकेट में आपको पता है कि आप पसीना होते हैं तब आप गेंद को रगड़ते हैं, और यही होता है जब गेंद एक बाजू से चमकती है. लेकिन लेदर बॉल और टेनिस बॉल में बहुत अंतर होता है, और इसीलिए ISPL में आपको टेप बॉल एक स्विंग मिलने के लिए हमेशा नजर आती है. इस बार सीधे ब्लेड से बहुत ही नफासत भरे अंदाज में कॉपी बुक स्टाइल खेला है. गेंद जाती हुई सीधी स्वीपर कवर सीमा रेखे के बाहर. ये RPL चौका. डीजे ज्यादा देर न कीजिए. गेंदबाजी करने वाली टीम से फिर से एक बार हम विनती करना चाहेंगे कि 25 मिनट 3 ओवर में ही हुए हैं, तो आप जल्दबाजी कीजिए, जल्दी फील्ड प्लेसमेंट सजाइए. अगर आपके पास स्ट्रोक सिलेक्शन अच्छा हो तो मैदान के चारों ओर भी अगर बल्ला घुमाते हैं तो आपको रन आते हैं. ऐसी बात नहीं है कि आप सीधे आड़े बल्ले से ही खेले. शानदार चौका सीधे ब्लेड से. मैंने कहा कि आपका बल्ला खूबसूरती के साथ सीधे ब्लेड से चल रहा है, सीधे स्ट्रोक्स आ रहे हैं. स्ट्रेट ड्राइव, ऑफ ड्राइव, कवर ड्राइव, यहां से स्ट्रोक्स आ रहे हैं. फ्लिक, हुक शॉट, पुल शॉट, और उसके बाद रचनात्मक स्ट्रोक जिसे सूर्य कुमार यादव ने काफी फेमस किया. और सूर्य कुमार यादव की तरह ये एक्शनिंग शॉट खेलते हुए बल्लेबाजी करने वाले प्रयास कोहली. इस बार फ्लिक किया है, फील्डर को ढूंढा है, बढ़िया यॉर्कर, फंसाया. एक गेंद बाउंस करने के बाद सीधी मिडिल स्टंप पर गेंद डाली. ड्राइव करना चाहते थे, बढ़िया फ्लिक शॉट जरूर था, लेकिन फील्डर को ढूंढ पाया और मिड विकेट पर एक आसान सा कैच पकड़ा. और 30 रनों पर यहां पर चौथा विकेट गिरता हुआ वैष्णवी 11 कोलार टीम का. डीजे
रायगड प्रीमियर लीग क्रिकेटचा रंगला उत्सव खास खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार रायगड प्रीमियर लीग वर सगळ्याचा विश्वास महेश कडू मित्रमंडळ आयोजित खास मंगेश वाकडीकर अध्यक्षाचा उत्साह खास क्रिकेट प्रेमींसाठी मोठा उत्साह खास रायगडच्या मैदानात भिडती संघ तयार बॅटी आणि बॉलचा लेफ्टी बैटर आशीष चिंदनकर मैदान पर उतरते हुए, लेकिन जो फ्लो था वो कहीं ना कहीं टूट चुका है। लेकिन आपको फिर से एक बार वो सेट बैक फाइट बैक कर सकते हैं, बाउंस बैक जिसे क्रिकेट में कहा जाता है। और जो बाउंस बैक किया था स्टुअर्ट ब्रॉड की गेंदबाजी पर 35 रन उस टेस्ट मुकाबले में जुटाए थे। एक ओवर में सबसे ज्यादा टेस्ट रन बनाए थे जसप्रीत बुमराह ने, और क्या उसी के अंदाज में एक आध ओवर आएगा और संघर्ष आखिरी ओवर तक देखने को मिलेगा, क्योंकि जब बुमराह वो कर सकते हैं बतौर लास्ट बैटर, तो आप क्यों नहीं। सिंगल आता हुआ, सिंगल के साथ जो रुका हुआ टोटल था वो आगे बढ़ता हुआ 31 रन 4 विकेटों के नुकसान पर। जसप्रीत बुमराह, स्टुअर्ट ब्रॉड हंस चुके थे कि ये कैसे रन बनाएंगे, लेकिन स्टुअर्ट ब्रॉड को एक करारा जवाब दिया जसप्रीत बुमराह ने, और सबसे ज्यादा रन टेस्ट मुकाबले में एक ओवर में 35 रन जसप्रीत बुमराह ने बनाए। वैसे ही अगर हम देखें तो शार्दुल ठाकुर, द लॉर्ड ऑफ लॉर्ड्स जिन्हें कहा जा सकता है, उन्होंने भी शानदार बल्लेबाजी की थी। तो बतौर मध्यक्रम, बतौर टेल एंडर आप बल्लेबाजी कर सकते हैं। इस बार आड़े बल्ले से गेंद को खेल दिया था, ओवर पिच थोड़ी सी गेंद थी, हल्की सी आगे गिरी थी और उसे ऑन साइड पर सिर्फ मोड़ दिया था। ये टेस्ट बॉल क्रिकेट नजर आता हुआ, सिंगल आता हुआ, सिंगल बैल, लेकिन सिंगल से कुछ होगा नहीं। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन है, गेंदबाज को सेट नहीं होने दे रहे। अजय पाटिल आते हुए गेंदबाजी पर, पहली गेंद पर चौका आने के बाद अच्छी वापसी की है। मात्र 4 गेंदों में 2 ही रन उन्होंने खर्च किए हैं, और अच्छी स्थिति में जो पहुंच रही थी टीम वैष्णवी 11 कोलार, प्रसाद पाटिल और ओमकार पाटिल के आउट होने के बाद मात्र 32 रनों पर अब तक पहुंच चुकी है। इस बार लोअर फुल टॉस ऑन साइड पर, फील्डर के हाथों में गेंद, फिर से एक बार सिंगल ही आएगा। आप लड़ाई से पहले आपके तलवार को आप म्यान नहीं कर सकते, आपको लड़ना होगा, झगड़ना होगा, संघर्ष करना होगा। संघर्ष जब तक मैदान पर है, अगर आप आईसीयू में भी जाते हैं। पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय। स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम। पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी धूमधडाक्यामध्ये आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत केलं जातंय, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। आगतम, स्वागतम, सुस्वागतम। आपणास विनंती आहे आपण सन्मानाने या व्यासपीठावर आसनस्थ व्हावं। आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम। विकासाचे दूत तुम्ही प्रीतम दादा, विकासाचे दूत तुम्ही, उद्योगाचे पूत तुम्ही, परिसराच्या विकासाचे खरेखुरे मूर्तिरूप तुम्ही। एक लढवय्या नेता म्हणून यांना ओळखलं जातं। भारतीय जनता पक्षाचे एक लढवय्ये नेतृत्व पनवेल महानगरपालिकेमध्ये एक चांगलं कार्य ज्यांच्या माध्यमातून झालं, आणि समाजसेवा हेच ब्रीद ज्यांचं आहे, आणि तरुणांच्या मनावर विश्वास असणारं हे नेतृत्व म्हणजे प्रीतम दादा म्हात्रे साहेबांचं इथे महेश दादांच्या या दमदार आयोजनामध्ये मनपूर्वक आपण स्वागत करूया। जमिनीशी नाळ घट्ट जुळून राहिलेले नेतृत्व आहे ते म्हणजे प्रीतम दादा म्हात्रे साहेब। अगदी सगळ्यांना सोबत घेऊन जातात, मग तरुण असेल, आबाल वृद्ध असेल, गावातील ज्येष्ठ असतील, असा आहे थोर समाजसेवक आपल्या सगळ्यांच्या समवेत प्रीतम दादा म्हात्रे। इथे मात्र काय घडलंय, संघर्ष केल्या विनाश तलवारी केल्यात मान, काम मिळेल त्यांना या क्रिकेटमध्ये सन्मान, मात्र गोलंदाजांनी केला हा बहुमान। आणि इथे मात्र आणखी एक धक्का बसतोय वैष्णवी 11 कोलाट संघाला। डीजे
खरंच प्रीतम दादा, आपलं येणं म्हणजे फक्त येणं नसतं, काळजावर कोरलेलं लेणं असतं. प्रीतम दादा, आपलं येणं म्हणजे फक्त येणं नसतं, तर मांगल्याचं लेणं असतं, संस्कारांचं देणं असतं. तुमच्यासारखे प्रज्ञावंत इथे येतात आणि विराजमान होतात, या कार्यक्रमाची शोभा वाढवत या रायगडच्या हृदयामध्ये विराजमान होतात. असे प्रीतम दादा म्हात्रे साहेबांचं सुंदर टेलिकास्ट आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट्सवर. एक रुबाबदार व्यक्तिमत्व, संघर्ष करणारा नेता, जनतेशी नाळ जुळलेला नेता, जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडवत ते सोडवणारा नेता म्हणून प्रीतम शेठ म्हात्रे यांच्याकडे पाहिले जाते. इथे मात्र आडव्या बॅटचा प्रयत्न, ऑफ साईडला चेंडू चाललाय, हळूच घरंगळत इथे चेंडू जातोय. इथे मात्र रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या जिल्ह्याच्या विकासामध्ये पनवेल नगरीचं बरंच मोठं योगदान आहे, उरण नगरीचं बरंच मोठं योगदान आहे. आणि याच मायबाप जनतेनं ज्यांना प्रचंड प्रेम दिलंय असे माजी विरोधी पक्षनेते तथा लढवय्य नेतृत्व म्हणून तब्बल 21 ते 22 वर्ष समाजकारण करत असणारे रायगडचे एक बुलंद नेतृत्व प्रीतमदादा म्हात्रे साहेब यांना आपण पाहताय महेश शेठ कडू यांच्या समवेत. इथे मात्र आडव्या बॅटचा प्रयत्न, आउटसाईड ऑफ स्टंप चेंडूला ड्रिबन करत चेंडू ऑन साईडला चालला, एकच धावा आली तिथे, त्यानंतर परत प्रयत्न केले, 2 धावा आल्यात. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कोल्ही कोपर पनवेलचे नशीब शेठ भोईर साहेब हे सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. कोल्ही कोपर पनवेल म्हणजे आमचे नातलग आहेत. नशीब शेठ भोईर हा सामना पाहत आहेत, त्यांचंही मनपूर्वक आपण ऑनलाईन स्वागत करूया. मात्र सगळी क्रीडा नगरी आज सजलेली आहे. इथे मात्र आडव्या बॅटचा तडाखा, बऱ्याच वेळानंतर आलेला हा संजीवनी देणारा हा रायगड प्रीमियर लीग महेश दादा कडू ब्रँडेड षटकार. राजनीती या षटकारानं धावसंख्या 42 या आकड्यावर. आणि खरंच महेश दादांचं देखणं आयोजन आणि देखणं आयोजनाला तेवढाच सन्मान आणि तेवढीच कौतुक या पनवेल आणि उरण या परिसराचा कायापालट करण्यामध्ये ज्यांचा मोठा वाटा आहे असे प्रीतम शेठ म्हात्रे साहेब. आणि आपण म्हणतो ना की औद्योगिक जिल्हा म्हणून संपूर्ण रायगड जिल्हा महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या पटलावर आल्या. नवी मुंबई आपण इथे विमानतळ बघतोय, स्वर्गीय दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट आपण पाहतोय आणि तदनंतर अनेक मोठे मोठे व्यावसायिक इथे येताना बघतात. आणि इथे मात्र भूमिपुत्रांसाठी लढणारे नेते आहेत आणि त्यामधील एक अग्रमानांकित नेतृत्व म्हणून प्रीतमदादा म्हात्रे यांच्याकडे पाहतो. इथे मात्र धावसंख्येला आकार येताना धावसंख्या 42. इथे मात्र सडक बॅटनं हवेत आलाय चेंडू, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक हिरामन एक चेंडू खाली येईल, कोणतीच चूक करत नाही. इथे मात्र आणखी एक मोठा मासा गळ्याला. डीजे रायगड प्रीमियर लीग क्रिकेटचा रंगला उत्सव खास, खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार, रायगड प्रीमियर लीग वर सगळ्याचा विश्वास. आपण नेहमी म्हणतो ना की दुसऱ्यांच्या सावलीत उभं राहून कधीच तुम्हाला स्वतःची सावली निर्माण करता येत नाही. ती सावली निर्माण करण्यासाठी तुम्हाला संघर्षाच्या उन्हामध्ये उभं राहावं लागतं. तेच संघर्ष महेशजी कडू यांच्या वाट्याला आले नाही, ते संघर्षातून ते उभे राहिलेत आणि त्यांच्या मागे प्रचंड प्रेम एका मोठ्या भावाप्रमाणे खंबीरपणे वटवृक्षाप्रमाणे उभे आहेत ते म्हणजे प्रीतमदादा म्हात्रे. आणि त्या साहेबांनी इथे येऊन खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ऊर्जा दिलेली आहे. आणि या रात्रीच्या वेळेमध्ये अगदी वेळात वेळ काढून प्रीतम शेठ म्हात्रे साहेबांचे ते आगमन झालंय आणि आपल्या वडिलांच्या आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकारण राजकारण करत असताना अनेक ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन चालण्याचा एक सुवर्ण मध्य, एक सुवर्ण धागा म्हणून आपण प्रीतम शेठ म्हात्रे यांच्याकडे पाहतो. आणि त्यांच्या समेत महेशजी कडू यांना आपण पाहतो. आणि महेश दादांकडे पाहिलं ना की रुबाबदार व्यक्तिमत्व, त्यांची जी मिशी आहे ना ती खरंच खूप देखणी आहे. आणि त्यांच्या सौंदर्यामध्ये भर पाडणारे काही गोष्टी असतात. एखादी मुलगी असेल, एखादी स्त्री असेल, तिच्यासाठी एखादा हार तिच्या सौंदर्यात भर घालतो आणि तोच हार कुठेतरी महेश दादांच्या ज्या सुंदर रुबाबदार पिळदार मिशांवर आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आणि त्यांनी
केलेले जे श्रम आहेत त्या श्रमाचं साफल्य आज प्रीतमदादा म्हात्रे यांच्या आल्यानंतर इथे बघायला मिळते. इथे मात्र विकेट गेलाय आणि त्यानंतर धावसंख्या अगदी स्थिर झालेली आहे. ट्रॅफिकमध्ये एखादा कंटेनर अडकावा की नाही त्याच पद्धतीने धावसंख्या 42 या आकड्यावर अडकली आहे. त्या आडव्या बॅटचा प्रयत्न चांगला फॉलो थ्रू आणि तिथे मात्र सिंगलच आली आहे. इथे मात्र कोलाडला जाताना वाकण फाट्यावर एखादा कंटेनर आढावा त्याच पद्धतीने धावसंख्या इथे आडलेली आहे आणि त्याचमुळे कुठेतरी हळूहळू चंचू प्रवेश आता एखाद्या फलंदाजाला करावा लागेल. कारण यामध्ये आपण बघतोय फक्त 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 मध्ये कमीत कमी 15-16 धावा आल्या, 17-18 धावा आल्या तर आपण म्हणूया की तब्बल 60 पर्यंत धावसंख्या मजल मारेल आणि शेवटी 6 ओव्हरच्या खेळामध्ये 1-2 निर्णायक षटक जर टाकले तर सामन्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही याल. आणि आपण नेहमी म्हणतो की टप्प्यात आल्यावरच आम्ही कार्यक्रम करतो. हा टप्पा या फलंदाजाला मिळेल का की गोलंदाज आपलं जाळं विणेल. कारण तोडणकर आलाय गोलंदाजी मार्कवर, 4-5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 43 धावा धावफलकावर आल्यात. इथे मात्र चांगला फटका, एलिव्हेशन मिळाले. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील स्टँड यांना इथे मानवंदना देणारा हा RPL षटकार. थांबली ना धारा या धुंद वादळांना कोठला किनारा. आपण नेहमी म्हणतो ना की अफाट आयुष्या मैदानी तू येशी वेळोवेळी, आणि या अफाट ज्यावेळी मैदानावर तुम्ही येता, दाखल होता या सिद्धिविनायक सोनारी क्रीडांगणावर, त्यावेळी तुमच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा आहे. ते षटकार आलाय. इथे मात्र आडव्या बॅटचा प्रयत्न ऑन साईडला आलाय. बऱ्याच दूरवरून चेंडू खाली मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल तत्पूर्वी 2 धावा पूर्ण होतात का ते पाहूया. सिंगल धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली, तदनंतर दुसऱ्यासाठी प्रयत्न केला आणि दुसरी धाव सुद्धा बघता बघता पूर्ण केलेली आहे. आणि एका एका धावासाठी तुम्हाला धावाधाव करावी लागते आणि संघर्ष करावा लागतो. आपण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये तुम्हा सगळ्यांना एक वेगळी ओळख निर्माण करण्याची क्षमता आहे आणि ती क्षमता पंचांचा इशारा आला अद्याप. दुसरी धाव पूर्ण झाली आहे की ती बघण्यासाठी रेफरल घेतलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून आणि खूप चांगलं टेलिकास्ट आपण बघतोय. आणि हळूहळू क्रिकेट पुढे जाते. या पट्ट्यामधला क्रिकेट जर आपण पाहिला ना तर तो कुठेतरी महाराष्ट्राच्या दर्जाला साजेसा आहे. आणि त्याचमुळे पूर्वीचा हा काळ पाहिला तर पूर्वीच्या काळी 10,000, 15,000, 30,000 अशी बक्षीस असायची आणि आता मात्र बक्षिसांची संख्या बरीच मोठी झालेली आहे आणि त्याचमुळे त्यामध्ये हा मोठा आयोजनाचा वाटा आहे. आणि त्यामध्ये हा मोठा आयोजनाचा वाटा असताना तुम्हाला टेलिकास्ट करताना इथे मात्र कॅमेऱ्याची क्लॅरिटी मिळते आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांनी नॉट आउट घोषित केलेलं आहे. अगदी योग्य पद्धतीचं तंत्रशुद्ध विश्लेषण आमचे तिसरे पंच करतायत. इथे मात्र आक्रमण होईल का. धावसंख्या 50 पार, 51. आडव्या बॅटचा परत एकदा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेत गेला, एलिव्हेशन मिळालंय, उंची मिळाली, दुरी मिळेल का. मात्र इथे मात्र वाईडिश लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये सरळ रेषेमध्ये गडीबाद. डीजे आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. संघर्ष केला महेश मदनेनं. 2 चेंडूचा त्यांनी समाचार घेतला, 6 धावा प्लस नंतर 2 काढल्या, परंतु तदनंतर मात्र जास्त काही बनू शकला नाही आणि करण तोडणकरने आपलं जाळं विणलं. 1 षटकार खाल्ल्यानंतर 4थ्या चेंडूवर त्याने विकेट मिळवली आणि इथे मात्र नशीब नाईक हा दादरचा खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या भात्यातून राहिली आहे, परंतु आता त्याच्याकडे वेळ आली आहे जे शेवटचे 2 चेंडू खेळण्याची. 51 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यात. 8व्या विकेटसाठी ही जोडगोळी मैदानावर. करण तोडणकर गोलंदाजी मार्कवर आलाय, नशीब नाईक आलाय स्ट्राईकवर. अगदी हे दादर हे गाव बेट आहे, दादर हे गाव रेतीसाठी, तेथील लोकांच्या आगळ्या वेगळ्या संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. आणि ते आडव्या बॅटचा परत एकदा प्रयत्न, गॅप सिलेक्शन आहे
आणि काय झालंय इथे मात्र जसप्रीत बुमराह बनलाय का नशीब नाईक आणि पॅरेलाल षटकार आलाय. या षटकारानं संजीवनी मिळाली आहे वैष्णवी इलेव्हन कोलाड संघाला. परत एकदा फाईट बॅक करू शकतो. 60 पर्यंत मजल मारतील का ते पाहणं औत्सुक्याचं ठरले. धावसंख्या या षटकारच्या मदतीने 57. महेश कडू मित्र चित खास मंगेश वाकडीकर अध्यक्षाचा उत्साह खास क्रिकेट प्रेमींसाठी मोठा उत्साह खास रायगडच्या मैदानात भिडती संघ तयार बॅटी आणि बॉलचा रोमांच मात्र डिसायडर चेंडू इथे मात्र एकेरी दुहेरी धाव येईल का, इथे मात्र एखादा चौकार येईल का. कारण हा जो चेंडू आहे तो दोन्ही संघांमधील विजयाचं आणि पराजयाचं अंतर ठरवणारा चेंडू आहे. हा मी म्हणालो ऑफ कटर आला, आत आला, इनसाइड घेतली, नशीब नाईक त्रिफळा चित झालाय आणि परत कमबॅक केले गोलंदाजी करणाऱ्या रॉयल ड्रीमर्स इलेव्हन पळसपे संघानं. सूर्या मस्करने चांगली कमबॅक केले आणि त्याच्या टीमला चांगली बॉन्डिंग केली आहे. 6 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आहे. वैष्णवी इलेव्हन कोलाड संघ प्रथम फलंदाजी करताना पोहोचलाय 57 या आकड्यावर आणि 58 धावांचं असेल टार्गेट. आणि इथे मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला इथे थांबावं लागणार आहे. दुसऱ्या सत्रासाठी आमचे समालोचक मित्र दीपक पाटील सर, प्रवीण टेंबे सर तुमच्यासोबत जॉईन होतील. परंतु या स्पर्धेमध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आदरणीय महेशदा कडू साहेब आणि मंगेशजी वाकडेकर साहेब आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक आभार. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू सो मच निलेशजी नाईक सर. तुर्तास आपण वळूया या मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते अर्थातच पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि रायगड प्रीमियर लीग 6व्या पर्वामध्ये त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. सुंदर अशी विठ्ठल रुक्माईची प्रतिकृती मूर्ती देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व आणि त्याचप्रमाणे नुकतंच झालेलं पनवेल महानगरपालिकेच्या खरं तर महिला बालकल्याण सभापती पदी ज्यांच्या सौभाग्यवती अर्थातच ममता वहिनींची नुकतीच निवड झाली, त्याबद्दल सुद्धा त्यांचं विशेष अभिनंदन आणि पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये प्रीतमदादा आपलं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आज त्यांच्या येण्यानं नक्कीच खरं तर या स्पर्धेला 4 चांद लागलेत. त्यांच्या येण्यानं नक्कीच या व्यासपीठाची सुद्धा शोभा वाढले. असं नेहमीच आदरातिथ्य महत्व असणारं व्यक्तिमत्व म्हटलं की प्रीतमदादा आणि युवकांचे आधारस्थान, प्रेरणास्थान आणि नेहमीच क्रिकेटवर सुद्धा त्यांचं प्रचंड प्रेम आहे. आणि आज त्यांची उपस्थिती रायगड प्रीमियर लीगमध्ये आम्हा सर्वांनाच भारावून टाकणारी आहे. त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे या मुख्य व्यासपीठावर एक वाढदिवस समारंभ आदरणीय किशोरजी कडू साहेबांचा आज वाढदिवस आहे. सर्वात आधी त्यांना वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा आणि या वाढदिवसाच्या शुभ क्षणाने आपली सगळी स्वप्न साकार व्हावीत. याच वाढदिवसानिमित्त आपण आज अगणित शुभेच्छा आणि या व्यासपीठाच्या निमित्तानं रायगड प्रीमियर लीगच्या भव्य दिव्य स्टेजवर हा
रायगड प्रीमियर लीगच्या मंचावर खरं तर हा वाढदिवस नक्कीच एक मोठी अनमोल आठवण त्यांच्यासाठी ठरेल आणि या आठवणीनं आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं. पुनश्च एकदा मी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतोय. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. व्यक्तित्वाला तात्विकतेची किनार आहे, व्यासंगाला अभ्यासाची किनार आहे. प्रीतम दादा, तुमचा सत्कार हा आमचाच बहुमान आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आजचं ज्यांचं अभिष्ट चिंतन आहे त्यांचं केक कापून आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस आणि हा दुग्ध शर्करा योग इथे सादर केलाय. प्रीतम दादा म्हात्रे या स्पर्धेच्या निमित्ताने महेश दादांवर असणाऱ्या प्रेमापोटी इथे आले आणि त्यांचं प्रस्थान होतोय या मंचावरून. पुनश्च एकदा त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक असं आभार व्यक्त करतोय. सर थँक्यू सो मच प्रीतम दादा. इथे मात्र प्रथम फलंदाजी करताना वैष्णव इलेव्हन कोलाड संघाने 57 धावा जमवल्यात आणि 58 धावांचं एक सेट टार्गेट केले रॉयल ड्रीमर्स विजय इलेव्हन पळसपे संघाच्या समवेत. आणि मराठीतील अगदी उत्तम समालोचक, सूत्रसंचालक, विविध गोष्टी अगदी लिहिलेल्या जे पार पाडतात असे आणि उत्तम अभिनेते म्हणून पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असणारे आमचे दीपक सर आपल्या समवेत जॉईन होतील. शेवटची 6 षटकं त्यांची मधुर वाणी तुमच्या समवेत जॉईन असेल. ते सुद्धा प्रॅक्टिस करतायत की पुढच्या वेळी त्यांना सुद्धा मैदानावर उतरायचं आहे. हॅलो हॅलो. थँक्यू सो मच निलेशजी नाईक सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. पुनश्च एकदा जमलेल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. रॉयल ड्रीमर्स विजय इलेव्हन पळसपे आणि त्यांच्या विरोधामध्ये वैष्णवी इलेव्हन कोलाड रोहा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या रात्रीमधील डिसायडर मॅच आहे. इकडून मात्र सुपर 16चा प्रवास आहे दोन्ही संघांसाठी आणि त्याचमुळे दोन्ही संघांना मी देतोय मनापासून शुभेच्छा. 58 धावांचं लक्ष्य आहे. टार्गेट 58 रन्स. अमित नाईक विना खरं तर वैष्णवी इलेव्हन कोलाड संघ खेळला आणि त्याचं नसणं थोडंसं नक्कीच थोडंसं पथ्यावर पडलं रॉयल ड्रीमर्स विजय इलेव्हन पळसपे संघासाठी. आणि नक्कीच थोड्याफार कमी धाबा ज्या अपेक्षेप्रमाणे झाल्या नसतील कदाचित, जे मनामध्ये होतं प्रसादच्या त्यापेक्षा थोडाफार, परंतु तरी सुद्धा ही चॅलेंजिंग टोटल आहे. आव्हान तर नक्कीच निर्माण केलंय. सूर्य आमस्कर आणि संदीप पाटील. संदीप डाऊन दी ग्राउंड. व्हॉट ए शॉट. अप्रतिम फटका. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह खेचलाय. शिवकरचा संदीप पाटीलच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. कमाल स्ट्रोक होता डाऊन दी ग्राउंड. काय परफेक्ट हाय एल्बो आणि जबरदस्त जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकारानं आगाज केलाय. नशीब नाईक पुन्हा एकदा. शॉर्ट बॉल आहे, हुक केलाय, फाईन लेगला बीट केलाय. बॉल चालला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. संदीप पाटीलच्या बॅट मधून षटकारानंतर मात्र येतोय हा चौकार. सुरुवात चांगली झाली. संदीप पाटील इकडे मात्र बरसाला लागलाय. मागच्या 2 बॉल मध्ये 10 धाबा आल्यात. नशीब नाईक पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हो, यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. समोर चेंडू आला मिडॉनच्या दिशेमध्ये. बॉल स्टॉप केला जाईल आणि कोणतीही धाव घेण्याची मुभा नाहीये इकडे. हा डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू. 58 धाबांचं टार्गेट आहे. म्हणजेच काय तर सरासरीपेक्षा सुद्धा 10 पेक्षा सुद्धा कमी धाबांचं करत सरासरी आहे. आणि अशा सिच्युएशनला मात्र प्रत्येक गोलंदाजाला आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. वैष्णव इलेव्हन कोलाड रोहा, दुसऱ्या बाजूला रॉयल ड्रीमर्स विजय इलेव्हन पळसपे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा चांगला बॉल होता इकडे मात्र. आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी होत असताना सिंगल मिळेल. ओ, पंचांचा इशारा मात्र त्या ठिकाणी येतोय.
आणि इथे मात्र संदीप पाटीलला यावेळेस मात्र क्रीज सोडावी लागते आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन. रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमसाठी. रायगड प्रीमियर लीग क्रिकेटचा रंगला उत्सव खास खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार रायगड प्रीमियर लीग वर सगळ्याचा विश्वास महेश कडू मित्र मंडळ आयोजित खास मंगेश वाकडीकर अध्यक्षाचा उत्साह खास क्रिकेट प्रेमींसाठी मोठा उत्साह खास रायगड तर पहिला धक्का लागलाय. रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे संघाला चांगलं खेळत होता, चांगली सुरुवात मात्र दिली. संदीप पाटील यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर परतलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 मॅन फ्रॉम चिखले प्रशांत पाटील तिसऱ्या स्थानावर मात्र दाखल झालाय. नॉन स्ट्राईक एंडला कॅप्टन सूर्य मास्कर. 58 धावांचं लक्ष आहे. थोडंसं लक्ष सोपं वाटतंय. रॉयल ड्रीमर्सला संधी जरूर आहे या मॅच मधून सुपर 16 ला प्रवेश करण्याची संधी आहे. आतापर्यंत 11 संघ आपल्याला मिळालेत सुपर 16 चे. हा 12वा संघ असेल, परंतु तो संघ कोणता येणारी वेळ नक्कीच ठरवेल. ओव्हर द स्टम्प्स नेक्स्ट बॉल. हा फुल लेंथ होता, परंतु दिशाहीन होता. लेग स्टिकच्या खूपच बाहेर. एक अतिरिक्त रन मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा आलाय. जास्तच हात फिरला गेला नशीबचा. सिंगल मिळाली. 1 रन टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 13 या आकड्यावर. 11 संघ करत सुपर 16 मध्ये गेलेत. 11 बाहेर सुद्धा गेलेत. अहो चांगला बॉल होता. यॉर्क केलं होतं यावेळेस मात्र. स्वतःला ऍडजस्ट करत खरं तर प्रशांतनं हा स्ट्रोक्स खेळला. त्याचं सुद्धा कौतुक केलं जाईल, कारण यॉर्कर बॉल खेळून काढणं सुद्धा थोडंसं चॅलेंजिंग असतं. सिंगल मिळाली. प्रशांतला धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 14 या आकड्यावर. ज्यांचा आवाज आज आजच्या दिवस रात्रीमध्ये आपण ऐकला, थोडीशी चर्चा होत असताना बॉल्स कसे आहेत, स्विंग्स होतोय याच्याबद्दल चर्चा. निलेशजी नाईक त्याचप्रमाणे प्रवीण टेंबे दोनही दिग्गज महाराष्ट्रामधील नामवंत समालोचक आणि त्यांच्यामध्ये थोडीशी चर्चा आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या तरी गोष्टीवर अतिशय सिरियसली डिस्कशन आपल्याला अनुभवायला मिळतंय आणि कोणत्या तरी विषय हाताळतात सध्याच्या घडीला. 14 रन्स आफ्टर द एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 14 धावा लागल्यात. सरासरी जर आपण पाहिली तर 10 ची पकडूया आपण. 10 पेक्षा कमी आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा पुढे पाऊल टाकले रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमनं. परंतु त्याच बरोबरीनं फलंदाजांना सुद्धा खरं तर जेव्हा धावसंख्या कमी वाटते आपल्याला, कधी कधी रिलॅक्स झोनमध्ये आपण जातो, रिलॅक्स मूडमध्ये जातो, तेव्हा प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तेवढाच द्वेषानं उठतो. त्यामुळं क्रिकेटचा सामना म्हटला की कोणताही सोपा नाहीये, कोणताही कठीण नाहीये. आपला नॅचरल खेळ करायचा परिस्थिती ज्या पद्धतीने आहे, थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. कारण जेव्हा आपण चेसिंग करत असताना मैदानामध्ये बऱ्याचशा अनालिसिस डोक्यामध्ये असतात. आपल्याला बॉलर समोरच्या प्रतिस्पर्धी टीमची माहिती असतात. कोणत्या गोलंदाजाला आपल्याला अटॅक करता आला पाहिजे, कोणत्या गोलंदाजाला डिफेन्स घेता आलं पाहिजे, ही सगळी रणनीती कांचन अगोदरच ठरलेली असते. मग शेवटच्या ओव्हरमध्ये किती राहिल्या तर आपण किती धावा काढू शकतो, हे सगळं कॅल्क्युलेशन्स खरं तर डोक्यामध्ये असतात आणि हे सगळं कॅल्क्युलेशन करत करत धावसंख्येचा चेस करावा लागतो. त्यामुळे थोडासा दबाव असतो एक विशिष्ट प्रकारचा. रिव्हर्स स्वीप. पहिलाच बॉल प्रशांतनं रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला अगोदरच माहिती होतं प्रसाद पाटील समोर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने येतोय. अँगल बनवून 100% हा चेंडू येणार, लेग ब्रेक होणार हे अगोदरच माहिती आहे. कारण हे आजपर्यंत बऱ्याच वेळेला आमने सामने खेळलेत. बऱ्याच वेळेला तालुका सिरीज स्पर्धेमधून आमने सामने खेळले असेल आणि बऱ्याच वेळेला खरं तर लाईव्हच्या माध्यमातून टीव्हीवर सातत्यानं मॅचेस आपण पाहत असतो आणि त्याच्यामधून सुद्धा कोणता गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय याची सुद्धा चर्चा त्यांच्यामध्ये होत असते. आणखीन एक चांगला बॉल, टप्पा पडला, बॉल बाहेर निघतोय. प्रसाद पाटीलचा अतिशय चांगला चेंडू, काय टप्प्यावर पडला, अचूक टप्प्यावर, आणि चेंडू थोडासा टॉस सुद्धा झाला, अनप्लेबल होता. प्रशांतसाठी ते मात्र आणखीन एक डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. अमित नाईक आज स्क्वॉड मध्ये नाहीये. पहिल्या मॅच मध्ये तो 0 बाद झाला होता, संघ पराभूत झाला होता.
मग हाच प्रश्न विचारला होता मी प्रसादला. दुसऱ्या मॅच मध्ये अमित नाईकचं अर्धशतक पाहायला मिळालं, संघ जिंकला होता. तिसऱ्या मॅच मध्ये अमित नाईक नाहीये. ओ रिव्हर्स स्वीप, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. हा कलात्मक स्ट्रोक आहे, अनबिलिव्हेबल शॉट, अविश्वसनीय फटका प्रशांतच्या बॅट मधून येतोय. चौकार. सुंदर फटका पाहायला मिळाला, आकर्षक फटका. असे फटके जेव्हा बसतात ना, आकर्षक वाटतात आपल्याला. पण तू बऱ्याच वेळेला रिव्हर्स स्वीप खेळताना बॉल डॉट गेले तर तेवढाच ओरडा सुद्धा आपल्या पाठीराख्यांचा खावा लागतो. ते सुद्धा तेवढंच करा. पण तू सर्रासपणे सध्याच्या घडीला हे शॉट्स आपल्याला पाहायला मिळतात. त्या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय महेशजी कडू साहेब आपल्या टीव्ही स्क्रीनवर दाखवले जातात आणि संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या आधिपत्याखाली खेळवली जाते. सुंदर असं नेटनेटकं आयोजन. हा चेंडू आतमध्ये आला होता, चेंडू सरळ जाऊन घुसलाय, स्टंपात घुसलाय आणि इथे मात्र प्रशांत पाटीलला मात्र परतावं लागेल. सेकंड विकेट डाऊन फॉर रॉयल ड्रीमर्स. विजय 11 पळसपे टीम साठी आणखीन एक मोठा धक्का. प्रशांत पाटील बॅक टू द डगआउट. समाधी आता पेटू दे एकच आग, साऱ्याच्या नसा नसामध्ये आता पेटू दे एकच आग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. दोन पायांमध्ये मोठी गॅप होती. खरं तर जो भेगदाड होता, भगदाडच पाडला असं म्हणावं लागेल. चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळला. एक ऍडव्हान्टेज जरूर आहे या मॅच मध्ये रॉयल ड्रीमर्स पळसपे टीम कडे, कारण अमित नाईक मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने त्यांना बॅटिंग केली होती आणि त्याचमुळे कंट्रोल मध्ये धावसंख्या हा मोठा ऍडव्हान्टेज आहे रॉयल ड्रीमर्स पळसपे टीम कडे. आणि आता मात्र सूर्या मस्कर आणि अजय पाटील जी खरं बलस्थान आहेत या टीमची, आणि या दोघांना सुद्धा फार मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. या मॅचची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावीच लागणार आहे. सुरुवातीला 2 हादरे मिळालेत आणि 58 धावसंख्येचा सामना, इतकाही स्कोर वाईट नाहीये. या धावा डिफेंड होऊ शकतात क्रिकेटमध्ये आणि त्याचमुळे ते डिफेंड करण्याचा प्रयत्न मात्र प्रसाद पाटील पूर्णपणे करणार आहे. परंतु पाहूया प्रसाद पाटील आता मात्र त्याची कॅप्टनशिप, त्याचं कर्णधार पद सुद्धा या मॅच मध्ये कशा पद्धतीनं भूमिका निभावतंय याकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागलंय. प्रसाद पाटील पुन्हा एकदा. ओ यावेळेस इनसाइड आउट, बाहेर निघाला आणि त्यानंतर लॉफ्टेड टॉप ड्राईव्ह, फंटास्टिक स्ट्रोक. तुकाराम आणि वाजेकर स्टँड मध्ये जाऊन चेंडू पडलाय. सीमारेषेच्या पलीकडे आल्या आल्या अजयच्या बॅटमधून षटकार. फिरून फिरून खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळते. इकडे मात्र षटकारानंतर मात्र चांगले कमबॅक. मागच्याही मॅच मध्ये षटकारानं सुरुवात केली होती अजय पाटीलनं. इकडे मात्र चांगला बॉल, डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमची धावसंख्या 2 गडी बाद 24 धावा. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. सध्याच्या घडीला 3,48,717 सबस्क्रायबर, ज्यांचं नक्कीच आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. परंतु आपण सामना पाहत असाल, हे पिक्चर क्वालिटी आपल्याला आवडत असेल तर 3,48चा आकडा हा 3,50 व्हायला काहीच हरकत नाही या मॅच मध्ये. आणि तेवढी लोक तर सध्याच्या घडीला ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात. सगळ्यांना विनंती आहे, आपल्या मराठी माणसाचं हक्काचं चॅनल आहे संदेशजी पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेते. खरं तर अहोरात्र सोपं नाहीये. दिवसा येणं, दुपारी येणं, दुपारी वर बसणं, कॅमेरा सांभाळणं, रात्री थंडीचा सामना करणं, या सगळ्या गोष्टी करत असताना मात्र आपल्यापर्यंत प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरचं हावभाव मात्र तुमच्यापर्यंत दाखवले जातात. प्रत्येकाचे शॉट्स दाखवले जातात आणि नक्कीच इत्तमभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. स्टेजवर काय घडते, खेळाडू कक्षामध्ये काय सुरू आहे,
या सगळ्या गोष्टी मात्र 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला पर्यंत दाखवल्या जातात. तर नक्कीच आपण सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. चेंज ऑफ पेस धीम्या गतीनं सोडला आणि चांगला बाहेर सुद्धा निघतोय हा चेंडू. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळते. पहा धीम्या गतीनं सुद्धा होता परंतु अचूक टप्प्यावर चेंडू वळला सुद्धा तेवढाच. यावेळेस मात्र शॉर्ट बॉल होता. इकडे रूम दिला होता. स्क्वार कट केला. स्लॅश केलं होतं. स्वीपर कपर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार सूर्याच्या बॅट मधून येतोय. हा पहिला चौकार. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर पडला होता. दुसरा बॉल थोडासा बाहेर पिच केला. शॉट सुद्धा होता. रूम दिला. सूर्या स्ट्रॉंग ऑफ साइड झोन सुद्धा तेवढा स्ट्रॉंग आहे सूर्याचा. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो खेळाडू. गत वर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा भन्नाट परफॉर्मन्स केला या खेळाडूनं. चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे सूर्या मस्कर. मॅन फ्रॉम मोहो आणि रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे संघाची कमान तो सांभाळतोय आणि त्याच्याकडूनच फार मोठ्या अपेक्षा आहेत. हा सामना जिंकवण्याची मोठी जबाबदारी मात्र सूर्याच्या खांद्यावर आहे. पुन्हा एकदा थोडासा बाहेर केला होता परंतु टायमिंग प्रॉपर झाला नाहीये. एज लागल्यानंतर बॉल शॉर्ट तटमांकडे सरकलाय. कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल दीक्षित गोलंदाजी करतोय. एक चौकार जरूर आला परंतु 2 डॉट बॉल. सध्याच्या घडीला डॉट बॉलची गरज आहे वैष्णवी 11 कोलाड्रोहा या टीमला. डॉट बॉल जेव्हा येतील ना तेव्हाच फलंदाजांवर दबाव मात्र बनवता येईल आणि तोच दबाव मात्र प्रसाद पाटील आणि टीमला बनवावा लागेल या मॅचवर आणि दबाव बनवल्याशिवाय मात्र तुम्हाला पुढे जाता येणार नाहीये. थोडासा रनअप मध्ये बिघाड. डेड बॉलचा इशारा पंचांकडून येत असताना कारण सध्याच्या घडीला दोनही चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहेत ज्यांचा नेहमी स्पेशल परफॉर्मन्स असतो आरपीएल मध्ये. फिरून खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर निघाला होता इकडे आणि थोडासा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतो. हा चांगला बॉल. थोडासा गतीचा अंदाज येताना दिसत नाहीये सूर्याला आणि त्याच गतीमुळे बीट झालाय. दीक्षितचा आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉलमध्ये 4 धाबा दिल्यात. चांगली बॉलिंग करत असतं आणि हे अपेक्षित आहे. प्रसादला हेच अपेक्षित आहे. सामना पुढे न्यायचा. पुढे मॅचचा रिझल्ट काय लागेल माहिती नाहीये. जीत हो अथवा पराजित हो, जय हो विजयी हो, अन्यथा मैदानामध्ये आपल्याला मात्र पराभवाचा सामना करावा लागो. पण तरी सुद्धा चांगलं क्रिकेट खेळायचा. हा लॉफ केलाय बॉलला. बघत बसावं लागेल. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल भिरकावून दिलाय. 6 धावांकरता षटकार. सोनारीच्या मैदानात थरार अपार प्रेक्षकांच्या जयघोषाने रंगला दरबार. षटकार चौकारांचा पाऊस खास रायगड प्रीमियर. हा स्लॉट मध्ये होता खरं तर आणि सूर्याच्या पुढ्यात टाकला होता. या अगोदरचे चेंडू बरोबर टप्प्यावरून फिरवले होते. चांगला बॉल इकडे बीट केलंय. हा चूक टप्प्यावर पडला. एक शॉर्ट बॉलवर चौकार पाहायला मिळाला आणि एक स्लॉट मध्ये होता चेंडू. थोडासा ओव्हरपीच स्लाइडली आणि त्याच्यावर समोर ड्राईव्ह साठी दिला होता. हा पहा चेंडू थोडासा फिरला खाली सुद्धा राहिला. या ओव्हर मध्ये धाबा आल्या 10. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमची धावसंख्या 34 धाबा. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 धावांची गरज आहे.
च्या निमित्ताने शब्द सुमनाने स्वागत करूया. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. 3 षटकांमध्ये 24 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा प्रसाद येतोय. हा फिरून खेळलाय. हा थोडासा शॉट बनवलाय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक फाईन लेगला चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. रस पेतील इकडे मात्र धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर बोस्ट टू 36. हा खेळाडू कक्ष रॉयल ड्रीमर्स विजय इलेव्हन पळसपे थोडस रिलॅक्स मध्ये आहेत, कारण त्यांना माहिती आहे धावसंख्या ज्या पद्धतीनं अजय आणि सूर्या मैदानावर आहे तोपर्यंत टेन्शन नाहीये आणि सामना सुद्धा जवळ आहे, कारण फार मोठा चेस करायचा नाहीये आणि त्याचमुळे अगदी रिलॅक्स मध्ये सगळेच खेळाडू आपण बघितले. परंतु प्रसाद पाटील हा सामना जिंकायचा असेल तर स्पेशल काहीतरी करावं लागेल. ओ चांगला बॉल. यावेळेस मात्र लाऊड अपील सुद्धा पाहायला मिळते. अपील फेटाळून लावले अंपायर्स कडून. काय चेंडू होता हा, पहा अनप्लेबल होता. यॉर्क केलं होतं इकडे मात्र कम्प्लिटली ब्लॉक करून टाकलं होतं ते अजय पाटील आणि इकडे मात्र हा डॉट बॉल येतोय. दीर्घाव चेंडूची सांगता त्या निमित्तानं पाहायला मिळाली. प्रसाद पाटील एक चांगला बॉल. पाठीमागचा नक्कीच थोडासा विचार करण्यास भाग पाडला असेल अजयला. ओ इकडे एज लागले. प्लेड ऑन झाला आणि विकेटचं मात्र पतन होईल. सफलता प्राप्त झाला. इथून अजून या मॅच मध्ये मात्र कमबॅक करता येण्यासारखं आहे. वैष्णवी 11 कोलार टीमला अतिशय महत्वाची विकेट मिळाले. अजय पाटील मैदानाच्या बाहेर. वर 3. तिसरी सफलता. वैष्णव 11 कोलार संघ लढतोय. नेव्हर गिव्ह अप या वृत्तीनंच मैदानामध्ये खेळ करावा लागेल. 5व्या क्रमांकावर नवीन बॅटर इम्पॅक्ट प्लेयर मैदानामध्ये अंकेश कामोटकर दाखल झालाय. फलंदाजीसाठी तो आलाय. बांधफ्रॉम मोठी जुई तालुका उरण. थोडासा इम्पॅक्ट टाकावा लागेल, प्रभाव तर टाकावाच लागेल, कारण इथं सध्याच्या घडीला सूर्याला 7 मिळणं गरजेचं आहे आणि ती 7 जर एका फलंदाजाने दिली तर नक्कीच या धावा चेस होताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु पाहूया, लढतोय एका बाजूला अमित नाईक विना लढतोय हा संघ. थोडस बॉडी लँग्वेज जरूर ढेपाळले होते सुरुवातीला वैष्णव 11 कोल्हाट्रो हा संघाचे. हलक्या हाताने इकडे मात्र स्टीअर केलंय. लॉंग चेस स्वीपर कव्हरला पोहोचलाय बॅकवर्ड पॉइंट आणि मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. गॅप चांगली होती इकडे मात्र अगदी हळूवारपणे ढकललं होतं आणि त्याचमुळे 2 धावा मिळतील. खातं उघडेल अंकेश कामोटकर. 2 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 38 या आकड्यावर. 38 रन्स ऑन बोर्ड. सूर्या मस्कर 7 बॉल मध्ये 11 धाबांवर खेळतोय. अंकेश कामोटकर नुकताच आलाय. खातं उघडले 2 या धाबेनं. आजच्या रात्रीमधील या मॅच कडे मात्र सगळ्यांचीच नजर असेल, कारण सुपर 16 साठी यातील एक संघ क्वालिफाय होणार आहे. आता पाहूया पनवेल मधला संघ क्वालिफाय होईल की कोलाड रोहा फ्रँचायझीचा संघ क्वालिफाय होईल. चेंडू इथे मात्र दिशा पाहिली जाते. लेग स्टिक वर होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पंचांचा एक अतिरिक्त रन. पहा थोडासा पाठीमागून कदाचित थोडासा क्लोज जरूर गेला असेल. रणनीती चांगली आहे. इकडे मात्र एखाद दुसरा व्हाईट बॉल जातो, परंतु जी अपेक्षा मात्र प्रसादने ठेवले की इथे मात्र मला विकेट्स मिळाल्या पाहिजेत आणि विकेट्स मिळाल्याशिवाय मात्र मला या मॅच मध्ये कमबॅक करता येण्यासारखं नाहीये, हे त्याला सुद्धा चांगलं ठाऊक आहे आणि त्याच दृष्टिकोनातून तो पावलं टाकतोय. हलक्या हातानं इकडे मात्र ढकल एक बसला. सिंगल मिळाल आणि हे सुद्धा क्रिकेट तेवढंच महत्वाचं आहे. इकडे मोठे फटके आलेच पाहिजेत असं नाहीये. सिंगल डबल्स न सुद्धा हा सामना मात्र पुढे नेता येऊ शकेल आणि त्याचमुळे खरं तर इथे 7 मिळणं गरजेचं आहे आणि सूर्या एका बाजूला आहे आणि कॅप्टनला माहिती आहे हा सामना कसा जिंकवायचा. सूर्या मस्कर कॅप्टन उभा आहे. 40 धावा झाल्यात रॉयल ड्रीमर्स टीमच्या. 18 धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी.
ओ फुल टॉस होता, फुल लेंथ होता, एज लागली, बॉल पाठीमागे आलाय. चांगला चेंडू होता, खरं तर एक चांगला फटका लगावता आला असता, परंतु या बॉलवर धाव मिळालेली नाहीये. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि धाव फलकावर 40 धावा, 10च्या सरासरीने धावा चालल्यात. या मॅच मध्ये पुढे काय लिहून ठेवलंय माहिती नाहीये, परंतु कमाल सामना मात्र तुम्हाला पाहायला मिळणार, यात मात्र शंका नाहीये. शेवटचे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता. सोनारीच्या मैदानात क्रिकेटचा रंगला उत्सव खास, खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार, रायगड प्रीमियर लीग वर सगळ्याचा विश्वास. तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 40 धावा, मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना सगळ्यांचं सहर्ष स्वागत. लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा अनेक क्रीडा रसिक या सामन्याचा आनंद घेतात, शुभेच्छा आमच्यापर्यंत पाठवतात, ज्यामध्ये वेसुंबे गावामधून मुन्ना सुरते, चंद्रकांत चिमणे, सुधाकर गावण, मयूर पाटील, प्रणय पाटील या स्पर्धेचा आनंद घेतात रायगड प्रीमियर लीगचा. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय, त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. आणि सर्व स्तरामधून या स्पर्धेचं कौतुक होत असताना महेशजी कडू साहेब, ज्यांना मान मिळाला यंदाचा, रायगड प्रीमियर लीग संपन्न होत असताना सोनारी गावामध्ये, सोनारी गाव म्हटलं की संदीप पाटील पप्पू, वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर. आणि ही एक आठवण नक्कीच आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आजपर्यंत अशा अनेक आठवणी आहेत ज्या पप्पूनं दिल्यात, अनेक क्रीडा मैदानावर आपल्याला पाहायला मिळाल्यात. त्याची ती तंत्रशुद्ध फटकेबाजी म्हटली की पप्पूची बॅटिंग पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग नेहमीच पाहायला मिळायचे. परंतु जाऊया मॅच मध्ये थोडंसं कॉन्सन्ट्रेट करूया. सामना सुद्धा अतिशय अटीतटीचा जरूर पाहायला मिळतोय. 11 बॉलचा खेळ अजूनही 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 17-18 धावांची अद्यापही गरज आहे. आणि त्याच वेळी या मॅच कडे लक्ष लागले. दीक्षित आलाय पुन्हा एकदा. ओ दीक्षितला दाखवलंय आसमान. वाईडिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा गगनभेदी षटकार. त्याच्यावर एकही धाव आली नाही. दीक्षितनं शॉर्ट बॉल टाकला, चौकार आला. दीक्षितनं स्लॉट मध्ये टाकलाय, त्याच्यावर षटकार पडलाय. आणि त्याच खरं तर शोधामध्ये होता. आणि काय फटका, अगदी निर्णायक क्षणाला मित्र म्हणेन हा षटकार बसलाय. आणि या षटकारानंतर मात्र टेन्शन दूर झालं असेल ते रॉयल ड्रीमर संघाचा अंकेश कामोटकर ऑन स्ट्राईक. मोठी जुई गावचा विस्फोटक फलंदाज. हा थोडा चेंडू, थोडा फाईन खेळण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय. इकडे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. 47-47 धावा धाव फलकावर. हा सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत न्यायचा असेल तर इथून दीक्षितला मात्र चांगली बॉलिंग करावी लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. हा फुल टॉस आहे आणि फुल टॉस बॉलवर मात्र गाव घातल्याशिवाय नाही राहणार. अंकेश कामोटकरच्या बॅट मधून निघणाऱ्या या षटकारानं मात्र रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमचं अर्धशतक धाव फलकावर. 53 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. टेन्शन दूर झालंय. दीक्षितनं आता मात्र टेन्शन मध्ये टाकलंय. फुल टॉस केला. या सिच्युएशनला चांगलं लढत होता वैष्णवी 11 कोलाड संघ मैदानामध्ये, परंतु या 2 षटकारांना मात्र संपूर्णपणे या मॅच मध्ये कमांड प्रस्थापित केलाय. तर रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीम विजयजी गवंडी यांच्या नेतृत्वाखाली संघमालक आहेत या टीमचे. आणि सध्याच्या घडीला मात्र पहिला सामना सहजतेने जिंकला होता, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला होता या टीमला. हा चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेंथ होता इथे मात्र. हा थोडासा वाईड यॉर्करचा प्रयास दीक्षितचा. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. हा वाईड यॉर्कर होता. हे चेंडू अगोदर सुचायला हवे होते खरं तर दीक्षितला, कारण या 2 षटकारांना पटकन हा सामना जो आहे हा पटकन सामना मात्र रॉयल ड्रीमर्स कडे झुकलाय. कारण आता मात्र फक्त 5 धावा दूर आहे
सुपर 16चा प्रवास आहे. रायगड प्रीमियर लीग रायगड मधील एक अग्रमानांकित स्पर्धा, सगळ्यात मोठी स्पर्धा. ओ यावेळेस घरंगळत चाललाय डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह फटका. ओ स्टॉप केलाय त्या ठिकाणी, चांगला अडवलाय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. वेगवान वेगवान स्ट्रोक होता. कमाल खेळतोय सध्याच्या घडीला अंकेश. फुलर लेंथ काय खोदून काढला होता. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह. हळूहळू विजयाकडे वाटचाल करत असताना विजय गवंडी यांचा संघ. ओ फटका फसलाय, बॉल हवेमध्ये. लॉंग ऑनला संधी, लॉंग ऑनला टिपलाय झेल. फलंदाज होईल बाद, थोडासा उशिराना मात्र ही सफलता. परंतु 5 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर 4 गडी बाद 55. अजूनही शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 3 धाबा. सामना संपलेला नाहीये, कारण आजपर्यंत असे रायगड प्रीमियर लीग मध्ये बरेचसे सामने झालेत. गतवर्षी सामन्याची आठवण आपण गेले वर्षभर अनेक स्पर्धांमध्ये करून दिले. बेलवलीच्या अजय पाटीलला मात्र तो सामना जिंकून दिला होता 1 ओव्हरमध्ये 1 धावेची गरज असताना. आणि त्याचमुळे इतकंही हलक्यात घेऊन जमणार नाहीये रॉयल ड्रीमर्स संघाला. जोपर्यंत विजयी पताका फडकवली जात नाहीये तोपर्यंत प्रत्येक लक्ष्य जे आहे हे लक्ष्य अचीव करण्यासाठी मात्र धडपड तुम्हाला करावीच लागते. परंतु हा सामना मात्र जरूर रिलॅक्स झोन मध्ये असेल. थोडासा सुस्थितीमध्ये आहे रॉयल ड्रीमर्स. विजय 11 पळसपे चांगला खेळ केलाय सूर्या मस्करच्या नेतृत्वाखाली या टीमनं. आणि एक बॅलन्स संघ कांचन पाहायला मिळालाय. प्रत्येकाने अगदी डिसिप्लिनरी मित्रमंडळी ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स दिलाय ना, पिरामणचा परफॉर्मन्स आपण पाहिला. प्रत्येकाने मित्रमंडळी 100% दिलेत. आणि त्याचमुळे एक समतोल संघ म्हणून नक्कीच रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे संघाकडे पाहिलं जाईल या रायगड प्रीमियर लीग मध्ये. 6वं आणि अंतिम आणि निर्णायक आजच्या रात्रीमधलं शेवटचं षटक घेऊन गोलंदाज ओमकार पाटील. 6 बॉल 3 धाबांची गरज आहे. चित्त थरारक लढत सोनारीच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 3. ओमकार पाटील हा सामना आता मात्र कुठपर्यंत घेऊन जाणार, हा सामना किती पुढे नेणार, की लवकर सामना फिनिश होणार, याची चर्चा आता मात्र प्रेक्षकांमध्ये रंगू लागले. सगळ्यांच्या नजरा मात्र रायगड प्रीमियर लीग कडे असतील, कारण इथून मात्र जिंकणारा संघ सरळ सुपर 16 साठी क्वालिफाय होईल. आणि एक मोठी अचिव्हमेंट, एक स्टेप नक्कीच पार करेल रायगड प्रीमियर लीग मध्ये विजयाच्या दृष्टिकोनातून. आणि त्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसले. ओमकार पाटील तयार. पहिलाच बॉल ओमकारचा. इकडे मात्र चांगला बॉल. इकडे थोडासा डिफेन्सिव्ह बोर्ड मध्ये होता. सूर्या सांगतो थोडा खाली आला चेंडू आणि त्याचमुळे अगदी हलक्या हाताने खेळण्यासाठी गेला. यष्टांच्या पाठीमागे मात्र चांगलं यष्टीरक्षण सुद्धा पाहायला मिळालं. आणि पहिला बॉल डॉट येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचे 5 बॉल आणि 3 धाबांची गरज आहे. सूर्या मस्कर ऑन स्ट्राईक नाऊ. रॉयल ड्रीमर संघाचे चाहते हेच म्हणत असतील क्रिकेट सूर्या डोंट थ्रो युअर विकेट. या सिच्युएशनला मात्र सूर्याचं खेळपट्टीवर राहणं फार महत्वाचं आहे. आणि इकडे सुपर 16 मध्ये प्रवेश केलाय सूर्या मस्करच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमनं सुपर 16 मध्ये प्रवेश केलाय. वेल प्लेड बॉईज. ते मात्र 16 संघामध्ये प्रवेश करताना तब्बल 12 संघ आपल्याला मिळालेले आहेत. आणि या रात्रीमधील हा शेवटचा चित्त थरारक सामना तुम्हा प्रेक्षकांच्या भेटीला इथे लाईव्ह आला. आणि त्यांच्या समवेत 24 लाईव्ह इव्हेंट्सवर जे सर्व प्रेक्षक हा सामना बघत होते त्यांचंही मनोरंजन झालं. शेवटच्या षटकामध्ये 3 धावांची गरज असताना सुद्धा संघर्ष बघायला मिळाला. आणि त्या खऱ्या अर्थानं समालोचनानं सगळ्यांची मन जिंकणारी दोन्ही समालोचक आदरणीय सचिव रायगड समालोचक असोसिएशनचे
तर अभिनंदन रॉयल रीमस विजय 11 पळसपे या सामन्याचा मान ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल ज्यानं 2 षटकं टाकली आणि 13 धाबा देताना तब्बल 3 विकेट्स मिळवल्या. तो अर्थातच मॅन फ्रॉम पोदी नवीन पनवेल हिरामन ठरला या मॅचचा मान ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्कारानं मात्र हिरामनला सन्मानित केलं जाईल. तत्पूर्वी